Hello everyone, myself Dr. Gauri Bachal. Welcome to all आरोग्य प्रेरणा YouTube चॅनल. आहारशास्त्रामध्ये अशा काही बिया आहेत, की ज्या तुमच्या जर आहारात असतील, तर त्याचे तुम्हाला खूप सारे फायदे मिळतात. कारण शरीरामध्ये जर व्हिटॅमिन्सची किंवा पोषण मूल्याची जर कमतरता असतील, तर अनेक लक्षणंही सुद्धा दिसून येत असतात. तर यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये रोज 1च चमचा भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत. आता या भोपळ्याच्या बिया घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे कोणते फायदे मिळतात ते जाणून घ्या. भोपळ्यांच्या बिया यामध्ये तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स खूप चांगल्या मात्रेत मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई आणि कॅरोटीनॉइड सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातली जळजळ ही कमी होते. सोबतच आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स असतात आणि त्यामुळे आपल्या पेशींचं नुकसान होत असतं आणि त्याचं नुकसान टाळायचं असेल, तर आहारामध्ये या भोपळ्यांच्या बिया हव्यात, कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत. दुसरा फायदा महत्त्वाचा आपल्या हृदयासाठी. हृदय हे फार महत्त्वाचं आहे अवयव आणि जर शरीरामध्ये मॅग्नेशियम जर कमी असेल, तर या मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी भोपळ्यांच्या बिया ह्या आहारात पाहिजेत. कारण याच्यामध्ये असलेलं मॅग्नेशियम तसेच गुड फॅट म्हणजे चांगली चरबी हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तसेच अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे अशांसाठी हे अतिशय चांगल्या प्रमाणात उपयुक्त आहे. त्यामुळे ज्यांना हे त्रास आहेत ना, त्यांनी निश्चितच 1 चमचा रोज या भोपळ्याच्या बिया खायच्या. पुरुषांच्या मध्ये ज्यावेळेस प्रोस्टेट काही प्रॉब्लेम तयार होतो किंवा प्रोस्टेट ग्रंथीमध्ये बिघाड होतो, एन्लार्जमेंट होत असते, तर त्यांनी सुद्धा या भोपळ्यांच्या बियांचं सेवन हे करायचं आहे. तुम्हाला मधुमेह आहे, मग तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता का? तर होय, खाऊ शकता. कारण याच्यामध्ये असलेलं मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट हे तुमच्या शरीरामधलं जी रक्तातली साखर वाढलेली आहे, ते कमी करत असते. हाडांचा प्रॉब्लेम आहे. काही ना काहीतरी हाडं दुखत असतात, अंगदुखी असते, कंबरदुखी असते. म्हणजे एकूणच हाडांची घनता कमी झालेली आहे, हाडांचं वंगण कमी झालेलं आहे, सांध्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही हे भोपळ्यांच्या बिया खात चला. कारण याच्यामधलं असलेलं फॉस्फरस हे हाडांसाठी अतिशय चांगल्या मात्रेत उपयुक्त आहे. झोप येत नाही, मग याच्यावर उपाय काय करावा? तर यावर सुद्धा उपाय म्हणजे या भोपळ्यांच्या 1 चमचा बिया खायच्या. कारण याच्यामध्ये असलेलं ट्रिप्टोफॅन नावाचं जे अमिनो ॲसिड आहे, हे अतिशय उपयुक्त आहे, की ज्याच्यामुळे शांत आणि चांगली झोप येत असते. केस गळत आहेत, त्वचा निरोगी नाही, त्वचावर चेहऱ्यावर चमक नाही, तर अशासाठी सुद्धा हे भोपळ्यांच्या बिया खूप चांगल्या आहेत. कारण याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, व्हिटॅमिन ई आहे, जे त्वचेला आणि केसाला उपयुक्त असलेले घटक सर्व काही या भोपळ्यांच्या बियामध्ये असतात. त्यामुळे 1 चमचा तुम्ही याचं सेवन केलं तर चालेल. भोपळ्यांच्या बिया खाल्ल्यानंतर वजन कमी होते का? असा काहींचा जर प्रश्न असेल तर होय, होते. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रथिनं आणि फायबर्स आहेत. हे रोज आपल्याला घ्यायचं आहे. जास्त प्रमाणात खायचं नाही. पण जास्त जर तुम्ही घेतलत तर साहजिकच आहे त्याचे तुम्हाला दुष्परिणाम होतील. आपल्या शरीराला जेवढं आवश्यकता आहे तितकंच घेणं गरजेचं आहे. साधारणपणे एक 15 ते 25 ग्रॅम एवढी आपली गरज असते. तर तेवढं आपण 1 चमच्यामध्ये सफिशियंट आहेत. भोपळ्याच्या बिया तुम्ही घ्या आणि बघा तुम्हाला त्याचे किती चांगले फायदे मिळतील. अशा ह्या भोपळ्यांच्या बिया आहारात घेत चला. नक्कीच तुम्हाला तुमचं आयुष्य हे निरोगी ठेवण्यासाठी याची खूप मदत होईल. आरोग्य प्रेरणा या YouTube फॅमिलीमध्ये जर तुम्ही अजूनही सहभागी झालेला नसाल, तर लगेचच जे खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन आहे ते अवश्य प्रेस करा. शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोपळ्यांच्या बिया खाण्याचे किती सारे फायदे आहेत ते जाणून घेतलेले आहेत. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जाणून घेण्यासाठी, पाहण्यासाठी तुम्ही लगेचच तुमच्या परिजनामध्ये, मित्रपरिवारामध्ये या चॅनलची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त व्यक्तींना या माहितीचा लाभ मिळावा.